नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कॅन्सर आणि त्यावरच्या आधुनिक उपचार पद्धती याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत मुंबईमधले प्रसिद्ध असे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर प्रितेश मुनोत. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर प्रितेश, स्वागत तुमचं. नमस्कार. डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर प्रितेश मुनोत यांचा कर्करोग उपचार क्षेत्रातला गेल्या 5 वर्षांहूनही अधिकचा अनुभव आहे. डॉक्टर प्रितेश मुनोत यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षण हे सेठ GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटल मुंबई इथून पूर्ण केलेलं आहे. तर त्यानंतर टाटा मेडिकल सेंटर मुंबई इथं त्यांनी वैद्यकीय ऑन्कोलॉजीमध्ये आपली सेवा द्यायला सुरुवात केली. मानवी शरीरातील पित्तमार्गाच्या कर्करोगासाठी प्रथम श्रेणीचे थेरपी पर्याय यावर त्यांनी केलेल्या संशोधनाने मोठी मान्यतासुद्धा प्रसिद्धीसुद्धा मिळवलेली आहे. तसंच विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय व्यासपीठं आणि जर्नल्समधून त्यांचे कॅन्सर रिसर्च पेपर्स हे प्रकाशित झालेले आहेत. तसंच डॉक्टर मुनोत हे कर्करोगाच्या रुग्णांवर आधुनिक आणि सर्वोत्तम उपचार देणे आणि त्यांना उत्तम जीवन जगण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. डॉक्टर, स्तनांचा कर्करोग म्हणजे नेमकं काय? स्तनाचा कर्करोग म्हणजे स्तनांमधल्या ज्या ग्रंथी असतात त्याच्यात होणारा कर्करोग याला स्तनाचा कर्करोग म्हणतो. तर नेमकं काय होतं, त्या ज्या ग्रंथी असतात त्यातल्या ज्या पेशी असतात त्यांच्या DNA मध्ये काही जेनेटिक म्युटेशन्स होतात किंवा काही फेरबदल होतात, ज्याच्यामुळे त्या पेशींची जी वाढ आहे ती अनियमितपणे होत चालली राहते आणि ती एक गाठ या स्वरूपात आपल्याला आढळते आणि त्यालाच आपण कर्करोग असं म्हणतो. या गाठेत बेसिकली ते जे पेशी वाढतात त्यात असं होतं की पेशी वाढत चाललेल्या असतात पण शरीरामधनं ते नष्ट होत नाही आणि ते एकाच ठिकाणावर गोळा होत चाललेले असतात आणि त्याची एक गाठ बनते. त्याला आपण कर्करोग असं म्हणतो. अच्छा, यामागची कारणं काय आहेत? स्तनांचा कर्करोग होतो का? तर त्याच्यामागे खूप सारे कारणं आहेत. एक कारण म्हणजे वय वाढत चालला की कर्करोग होण्याची रिस्क वाढते. तसंच स्त्रियांमध्ये वय जसं असं वाढतो तसं स्तनाचा कर्करोग होण्याचे जे चान्सेस आहे किंवा ती रिस्क आहे ती वाढते. दुसरं कारण बघायला लागलं तर आताच्या काळात लग्न हे उशिराने होतात, बाळंतपणे हे उशिराने होतं. हे पण ब्रेस्ट कॅन्सर होण्याची जी रिस्क आहे ते वाढवतं. याच्या व्यतिरिक्त काही अनुवंशिक कारण असतात. 20 ते 30% स्त्रियांमध्ये पारिवारिक असं बघितलं जातं की हिस्ट्री असते कॅन्सरची. तर तो एक खूप इम्पॉर्टंट कारण असतं. आणि बऱ्याचशादा आजच्या काळात पेशंट्सला माहिती नसतं की त्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे असं. आपण जेव्हा त्यांना विचारतो, आता खूपशे पेशंट असे असतात की ज्यांना आपण स्वतःहून जेव्हा विचारतो की घरात कोणाला कर्करोग झाला होता का किंवा आढळला होता का, मग ते सांगतात की नाही, आजीला झाला होता, ट्रीट नव्हतं झालं आणि तो त्यांचा आम्ही उपचार केलेला नव्हता. ती हिस्ट्री जी आहे ती विथ टाइम फेड होत चाललेली असते. पण जेव्हा तुम्ही विचारतो तर दॅट नंबर इज व्हेरी सबस्टॅन्शियल की ज्यांच्यामध्ये हा आजार होतो. अच्छा, स्तनांचा कर्करोगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही विशिष्ट वय असतात का? वय आहे का त्याला की या वयोगटातल्या अमुक एक विशिष्ट वयोगटातल्या रुग्णालाच कॅन्सर होऊ शकतो, त्याच व्यक्तीला कॅन्सर होऊ शकतो? बरोबर. तर जनरली जसं जसं वय वाढतं तसं होण्याची रिस्क जास्त असते. मोस्ट ऑफ द कॅन्सर्स हे 40 किंवा 45 या वयानंतर आपल्याला समोर येतात किंवा डायग्नोज होतात. पण आजच्या काळात तेच कॅन्सर कमी वयात सुद्धा बघण्यात येत आहे. आता खूपशे पेशंट असतात जे 25-30 या वयोगटातले पेशंट्स पण लोक असतात ज्यांना ती गाठ आढळते आणि त्यांना कर्करोगाचा निदान असा होतो. तर वय असं काही आता राहिलेलं नाही आहे. पण जसं जसं वय वाढतं स्तनाचा कर्करोग होण्याची रिस्क किंवा चान्सेस आहे ते वाढतात. अच्छा डॉक्टर, असंही बोललं जातं की आता शहरात जी लोक राहतात किंवा शहरात जे आपण शहरातली माणसं यांना कॅन्सरची रिस्क जास्त असते कारण आपलं लाईफस्टाईल वेगळं आहे. पण शहरी भाग आणि ग्रामीण भाग असं या दोघांची तुलना करायचं झालं तर कुठल्या भागात हा कॅन्सरचा प्रकार जास्त आढळतो? तर जनरली असं बघण्यात येतं की जीवनशैलीमुळे किंवा थोडं जास्त अवेअरनेसमुळे शहरी भागामध्ये कॅन्सर स्तनाचं कर्करोग होण्याचे जे चान्सेस आहेत ते जास्त आहे ॲज कम्पेअर टू ग्रामीण भागात. दुसरा फरक असं असतो की शहरी भागात जे कॅन्सर आढळतात ते थोड्या अर्ली स्टेजमध्ये आढळतात. तेच ग्रामीण भागात जे असतात ते थोडं ॲडव्हान्स स्टेजमध्ये आपल्याला आढळतात.
तर हा एक मोठा फरक आहे. दुसरं म्हणजे शहरी भागामध्ये जे लाईफस्टाईल चेंजेस आहेत किंवा जनरली जे बाळंतपणा आहे ते 30 किंवा 32 किंवा 35 नंतर होतं, तेच ग्रामीण भागात थोडं लवकर होतं. याच्यामुळे पण ते होण्याचे रिस्क जे आहे ते वाढते. अच्छा, यानंतर लक्षणांच्या बाबतीत बोलूया. स्तनांच्या कर्करोगाची लक्षणं काय आपल्याला सांगता येतील? तर हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला लक्षणं जे आहेत ते बरोबर माहिती पाहिजे. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण आहे म्हणजे स्तनामध्ये गाठ आढळणे. हा सगळ्यात कॉमन लक्षण आहे. याच्या व्यतिरिक्त निप्पलमधनं स्त्राव येणे किंवा स्तनाची जी स्किन आहे त्याच्यावर छोटे छोटे खड्डे येणार किंवा तिथला रंग बदलणे किंवा काखेत गाठ येणे हे खूप कॉमन सिम्पटम्स आहेत. याच्या व्यतिरिक्त वजन कमी होणं, जेवायची इच्छा होत नाही किंवा डोकेदुखी होणं हे पण काही लक्षणं स्तनाच्या कर्करोगामध्ये आढळले जातात. अच्छा, आणखी एक गोष्ट, आता लक्षणांबद्दल तर आपण बोललो, मात्र त्याचबरोबर स्तनांच्या कर्करोगासाठी किंवा तो ओळखण्यासाठी आपण निदानाच्या बाबतीत बोलूया. आता निदानासाठी कोणत्या कोणत्या टेस्ट किंवा चाचण्या उपलब्ध आहेत का? तर जेव्हा कोणी स्त्री किंवा कोणी पेशंट आपल्याकडे या लक्षणांसोबत येतं की समजा स्तनावर गाठ आहे किंवा काखेत गाठ आहे, तर आपण सगळ्यात पहिले त्यांचं एक स्तनाचं आयदर सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी करतो. याच्यावर आपल्याला हे कळतं की स्तनामध्ये गाठ आहे का नाही आहे, आणि आहे तर ती एक्झॅक्टली कोणत्या लोकेशनवर आहे. नेक्स्ट स्टेप जी असते ती बायोप्सी करायची असते. बायोप्सी म्हणजे त्या गाठीचा एक छोटासा तुकडा काढून लॅबोरेटरीमध्ये आपण टेस्टिंगला पाठवतो की ज्याच्यात कर्करोग जर आहे तर कोणत्या प्रकाराचा किंवा कोणत्या सबटाईपचा आहे तो आपल्याला समजतो. त्याच्यावर जे हार्मोन रिसेप्टर्स असतात ते पॉझिटिव्ह आहे नेगेटिव्ह आहे ते समजतं. याच्यावर आपली पुढची ट्रीटमेंट डिसाईड होते. हे झाल्यानंतर आपण पुढची स्टेप जे करतो ते एक स्कॅन करून बघतो. तो CT स्कॅन असू शकतो किंवा PET स्कॅन असू शकतो. याच्याने आपल्याला हे कळतं की ते जी गाठ आहे ती त्याच ठिकाणी आहे का दुसऱ्या अवयवांपर्यंत कुठे पसरली आहे. या सगळ्या गोष्टींनी आपल्याला पुढची ट्रीटमेंट जी आहे किंवा पुढचं प्लॅन जो आहे तो करण्यात योग्यरित्या प्लॅन करता येते ती ट्रीटमेंट. अच्छा, आता उपचारांबद्दल बोलूया आपण. याची जी ट्रीटमेंट आहे ब्रेस्ट कॅन्सर वरची, तर आता आधुनिक काळामध्ये कोणत्या प्रकारच्या उपचार पद्धती ब्रेस्ट कॅन्सरवर उपलब्ध आहेत? तर ब्रेस्ट कॅन्सरची जी उपचार आहेत ते स्टेजवर डिपेंडंट असतात. असे 4 स्टेज असतात स्तनाच्या कॅन्सरमध्ये. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. तर स्टेज 1 आणि स्टेज 2 म्हणजे ते स्तनातच ती गाठ आहे, कुठे जास्त पसरलेली नाही आहे. स्टेज 3 म्हणजे जस्ट ते बाहेर काखेत पसरली आहे किंवा दुसऱ्या अवयवांपर्यंत जायची सुरुवात झालेली आहे पण दुसऱ्या अवयवांपर्यंत पोहोचलेली नाही आहे. स्टेज 4 म्हणजे ती गाठ स्तनातनं दुसऱ्या अवयवांपर्यंत पोहोचली आहे. त्याला आपण स्टेज 4 किंवा ॲडव्हान्स्ड कॅन्सर असं म्हणतो. आता समजण्याची गोष्ट अशी आहे की स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3 हा स्तनाचा जो कॅन्सर आहे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. स्टेज 4चा जो कॅन्सर आहे तो पूर्णपणे बरा जरी होत नसेल तरी त्याला आपण चांगल्या रीते कंट्रोल करू शकतो किंवा त्याच्यापासनं होणारा जो त्रास आहे तो कमी करता येतो. आता उपचाराबद्दल बोलायला झालं तर सगळ्यात कॉमन जे उपचार आहे ते सर्जरी करणं आणि किमो देणं. किमो म्हणजे किमोथेरपी देणं. तर पहिले आपण सर्जरी करून नंतर किमो देऊ शकतो किंवा पहिले किमो देऊन त्या गाठला छोटी करतो आणि मग सर्जरी करतो. ते डिपेंड होतं की गाठीचं साईज काय आहे किंवा कुठपर्यंत पसरली आहे. काही लोकांमध्ये ट्रीटमेंट संपल्यावर रेडिएशन किंवा रेडिएशन थेरपी पण द्यावी लागू शकते. आणि ही ट्रीटमेंट संपल्यावर 5 ते 10 वर्ष हार्मोनच्या गोळ्या घ्यावे लागतात काही लोकांना ज्यांच्यात हार्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह आहे. आता याच्यात बदल काय झालेले आहे विथ टाईम. सगळ्यात कॉमन किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट बदल जे आहे ते पहिलेच्या काळात जेव्हा स्तनाचा कर्करोग व्हायचा तेव्हा ऑपरेशन करून आपण पूर्णपणे स्तन काढायचं. आताच्या काळात फक्त तेवढी ती गाठ काढून आपण ब्रेस्ट प्रिझर्वेशन हे करू शकतो. तर ही एक चांगली गोष्ट आहे कारण की बऱ्याचशा स्त्रियांना असं असतं की पूर्ण ब्रेस्ट काढणं ते थोडं मानसिकदृष्ट्या किंवा आत्मविश्वासावर खूप परिणाम होतो. तर आताच्या काळात जर आपण तेवढी गाठ जरी काढली तर ती ट्रीटमेंट पुरेशी असते. सेकंड चेंज जे झाला आहे ते किमोथेरपीमध्ये. आधीच्या काळात जे किमोथेरपी व्हायचं त्याचे साईड इफेक्ट म्हणा किंवा त्याच्यात होणारा जो त्रास होता तो बऱ्यापैकी जास्त असायचा
आताच्या काळातले जे नवीन किमोथेरपीचे औषधं आहेत किंवा नवीन पद्धती आहे त्याच्याने तो जो त्रास आहे किंवा साईड इफेक्ट आहे तो खूप कमी असतो आणि नवीन जे टार्गेटेड किंवा इम्युनोथेरपी आहे त्याचा देखील वापर आपण त्या गाठ कमी करण्यासाठी करू शकतो, ज्याच्यामुळे त्यांचे साईड इफेक्ट कमी होतील आणि रिस्पॉन्स जास्त चांगला होईल. यानंतर आपण डॉक्टर प्रितेश यांच्याकडनं आणखी या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत, स्तनांच्या कर्करोगाविषयीची आणि त्यांच्यावरच्या आधुनिक उपचारांची. मात्र त्याआधी साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण स्तनांचे कर्करोग आणि त्यावरची उपचार पद्धती आधुनिक काळातली कुठल्या उपलब्ध आहे त्याविषयी जाणून घेतो आणि डॉक्टर प्रितेश मुनोत आपल्यासोबत आहेत. डॉक्टर प्रितेश, खरं तर ही आता आधुनिक उपचार पद्धती स्तनांच्या कर्करोगावर उपलब्ध आहे. तर मला एक सांगा, पण सगळ्यात आधी जेव्हा पहिल्यांदा एखादी रुग्ण तुमच्याकडे येते आणि जेव्हा हे निदान होतं की तिला कॅन्सर आहे, तर साहजिकच आहे सगळ्यात आधी तिच्या मनावर तो परिणाम झालेला असतो, मानसिकतेवर परिणाम झालेला असतो. तर त्यावेळी आधी म्हणजे बाकीचे उपचार तर आहेतच, बाकी मेडिकेशन्समध्ये तर ती असेलच, मात्र सगळ्यात आधी तिला सावरणं, तिच्या मनाला आधार देणं महत्त्वाचं असतं. तर हे समुपदेशन कसं केलं जातं? नक्कीच ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कोणत्याही पेशंटचं किंवा कोणत्याही स्त्रीचं ट्रीटमेंट चालू करण्यापूर्वी. साहजिक आहे की जेव्हा कोणाला कर्करोगाचं निदान होतो, स्तनाचा असो किंवा दुसरा कोणताही असो, तर पहिली भीती आणि धास्ती जी आहे ती असते की माझ्यासोबतच का झालं, किंवा मी काय चुकीचं केलं, किंवा मला दुसरे काही व्यसनं नव्हती तर का झालं. अशा याच्यात हे समजणं खूप गरजेचं आहे आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की झालं ते ठीक आहे, पण ते पूर्णपणे बरा होऊ शकतो हे समजणं खूप गरजेचं आहे. बरेचसे पेशंट जे माझ्याकडे येतात त्यांच्या मनात ते बसलेलं असतं की आता कर्करोग झाला, आता मी बरी होऊ शकणार नाही किंवा आता मी बरं होऊ शकणार नाही, पुढे मला खूप जास्त त्रास राहील किंवा खूप जास्त साईड इफेक्ट राहतील किंवा ट्रीटमेंट होऊ शकणार नाही. पण असं आजच्या काळात असं काहीच नाही आहे. ऑलमोस्ट 50 to 60% स्तनाचे जे कर्करोग आहेत ते पूर्णपणे बरे होऊन त्यांना आयुष्यात परत कधीच रेकरन्स होत नाही आणि ऑलमोस्ट 80 to 90% ऑफ द पेशंट्सला आपण पूर्णपणे बरे करू शकतो जर ते लवकरात लवकर पकडले गेले असतील तर. स्तनांचा कर्करोग जो आहे तो आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे होतो, हे सुद्धा खरं तर कॅन्सर हा लाईफस्टाईल डिसीज म्हणून याच्याकडे बघितलं जातं. तर यात किती तथ्य आहे की स्तनांचा कर्करोग सुद्धा आपल्याला बदललेल्या जीवनशैलीमुळे होऊ शकतो? तर बदललेल्या जीवनशैलीमुळे किंवा आधुनिक जीवनशैलीमुळे नक्कीच स्तनाचा कर्करोग होण्याची जी रिस्क आहे ती जास्त असते. त्याचे कारणं म्हटले तर जसं मी सांगितलं की स्तनाचा जो कर्करोग आहे तो हार्मोन डिपेंडंट असतो. शरीरामध्ये हार्मोन्सची लेवल कमी जास्त झाल्यामुळे ते होण्याची रिस्क वाढते. तर मासिक पाळी लवकर येणे किंवा लग्न उशिराने होणे, बाळंतपणा उशिराने होणे, या सगळ्या गोष्टींमुळे शरीरातले जे हार्मोन लेवल्स आहेत ते कमी जास्त होतात. किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स खूप जास्त वापरणे, याच्यामुळे पण होण्याची रिस्क अशी असते. याचा अर्थ असा नाही आहे की वापरायचं नाही, याचा अर्थ असा आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तो वापरायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आताच्या जीवनशैलीत दुसरे जे एन्व्हायरमेंटल कारण आहे किंवा बाहेरचे जे कारणं आहेत, जसं आहार आपलं बदललेलं आहे, पॉल्युशन्सचे लेवल वाढलेले आहेत, किंवा आपली जी रुटीन डेली ॲक्टिव्हिटीज आहे, आता आपण तेवढे फिजिकली ॲक्टिव्ह नसतो, या सगळ्या गोष्टींमुळे कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर होण्याची रिस्क वाढते. अच्छा, स्तनांचा कर्करोग मुळात होऊ नये म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर मग प्रतिबंध आपण याला कसा लावू शकतो? या गोष्टीला पूर्णपणे प्रिव्हेंट करणं शक्य नाही, पण आपण आपल्या परीने काय करू शकतो तर आहार नीट पाहिजे, आपलं फिजिकली ॲक्टिव्ह पाहिजे, काही नाही तर रोज आपण वॉक करायला गेलो, थोडं फिजिकली ॲक्टिव्ह राहिलो, किंवा आपल्या घरात जर फॅमिली हिस्ट्री आहे कोणत्याही कॅन्सरची तर नियमितपणे डॉक्टरांकडनं चेकअप करत राहिलो तर या सगळ्या गोष्टी होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी असतात. आणि झाला तरी तो लवकरात लवकर पकडला जातो. या गोष्टीची
काळजी घ्यायला पाहिजे. अच्छा डॉक्टर, आता असं काही राहिलं नाही आहे की मुळात स्तनांचा कर्करोग होण्यासाठी तुमचं स्त्री असणंच खूप पुरेसं आहे. स्त्री असणं हे कारण आहेच, मात्र पुरुषांना सुद्धा स्तनांचा कर्करोग होतोय, त्याविषयी काय सांगता येईल? तर पुरुषांना देखील स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. नक्कीच ते होण्याची जी रिस्क आहे ती स्त्रियांपेक्षा नक्की कमी आहे, पण असं नाही आहे की पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग होऊ शकत नाही. आणि जेव्हा होतो तेव्हा त्याची लक्षणं सेम स्त्रियांच्या कर्करोगासारखी असते, जसं काखेत गाठ येणं किंवा स्तनावर एक गाठ येणं, निप्पलमधनं रक्ताचा स्राव किंवा पाणीसारखा स्राव बाहेर येणं, वजन कमी होणे, भूक न लागणे, हे सेम लक्षणं पुरुषांमध्ये देखील बघितले जाऊ शकतात. तर असं काही असल्यास आपल्या डॉक्टरांना लवकरात लवकर भेटणे हे खूप गरजेचं आहे. अच्छा, पुरुषांच्या कर्करोगाविषयी, पुरुषांच्या स्तनाच्या कर्करोगाविषयी जर बोलायचं झालं तर पुरुषांमध्ये हे स्तनांचा कर्करोग होण्याचं प्रमाण किती आहे? तर जर समजा स्त्रियांमध्ये 30 ते 35 स्त्रियांमध्ये एकाला स्तनाचा कर्करोग होतो असं समजलं आहे, तर पुरुषांमध्ये 1000मधनं 1 पुरुषाला स्तनाचा कर्करोग होतो, एवढं चान्सेस आहे. अच्छा, आणखी एक गोष्ट, पुरुषांमध्ये स्तनांचा कर्करोग जर झाला तर त्याला सुद्धा तीच ट्रीटमेंट आहे किंवा तेच उपचार आहेत जे आपण स्त्रियांच्या बाबतीत करतो? तर ट्रीटमेंटची जी पद्धती आहे किंवा उपचारच्या पद्धती आहे ते ऑलमोस्ट सिमिलर आहे, पुरुषांमध्ये असो किंवा स्त्रियांमध्ये हो. किमोथेरपी देणे, गाठीचं साईज कमी करणे किंवा सर्जरी करून ती गाठ काढणे किंवा नंतर रेडिएशन थेरपी देणे, ही सगळ्या गोष्टी सेम असतात. जर ते गाठ हार्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह असेल तर 5 वर्षांसाठी किंवा 10 वर्षांसाठी त्या हार्मोनच्या गोळ्या घ्याव्या लागतात. तर उपचार पद्धती ऑलमोस्ट सेम आहे, पुरुषांमध्ये असो किंवा स्त्रियांमध्ये असो. अच्छा, अनुवंशिकतेचा किंवा हेरिडिटरी किंवा फॅमिली हिस्ट्रीचा विचार केला गेला तर कितपत शंका, म्हणजे कितपत याची शक्यता जास्त आहे की जर माझ्या फॅमिलीमध्ये आधी कुणाला कर्करोगाची हिस्ट्री असेल, स्तनांच्या कर्करोगाची, तर तो मला किंवा माझ्या पुढच्या पिढीला होऊ शकतो? तर आपण जेव्हा स्तनाचे कर्करोगाचे पेशंट्स बघतो तर ऑलमोस्ट 20% जे पेशंट्स असतात त्यांना ते अनुवंशिक आलेलं असतं. म्हणजे त्यांच्या घरात कोणाला डायग्नोज झाला असेल किंवा डायग्नोज नाही जरी झाला असेल तरी ते अनुवंशिक असण्याची संभावना असते. आता अनुवंशिक असण्याचे जे जीन्स जर पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला नक्कीच तो कर्करोग होणार आहे, स्तनाचा म्हणा किंवा वेगळं दुसरं काही कर्करोग म्हणा, पण ते होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतात. अशा वेळेस आता तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक कर्करोगासाठी पॉझिटिव्ह आहेत दॅट डिफाईन्स युअर रिस्क. समजा आपल्या घरात 2-3 लोक पॉझिटिव्ह आहेत तर तुम्हाला होण्याचे जे चान्सेस आहेत ते जास्त आहे. तुमच्या फर्स्ट जनरेशनमध्ये कोणी कर्करोगाचे पेशंट्स आहेत तर तुम्हाला कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त आहे. अशा पद्धतीने आपण ते रिस्क ही कॅल्क्युलेट करतो. अच्छा, मला आणखी एक गोष्ट सांगा की आपण या संबंधातलं काही उदाहरण आम्हाला सांगता येईल का? ही रिसेंट आत्ताची केस आहे मागच्या आठवड्यातली. एक 28 वर्षाची मुलगी होती है ना, तिला लेफ्ट साईडमध्ये स्तनामध्ये गाठ आढळली, डायग्नोज झालं कॅन्सरसाठी, ऑपरेट झाली, किमोसाठी माझ्याकडे आली. तेव्हा जेव्हा मी हिस्ट्री घेतली तेव्हा माहिती पडलं तिच्या फॅमिलीमध्ये 3 लोकांना, तिच्या आईला कर्करोग होता स्तनाचा, तिच्या मावशीला होता आणि तिच्या आजीला होता. ही हिस्ट्री आधी घेतली होती, नाही घेतली होती, किंवा आधी जेव्हा त्यांची ट्रीटमेंट झाली होती कोणी ते जेनेटिक टेस्टिंग केली होती किंवा याचा विचार केला होता की ते अनुवंशिक आहे नाही आहे ते. तर याच्याने काय झालं असतं, तिला हे बघा व्हायचं ते तर आपण कॅन्सल रिस्क कॅन्सल नाही करू शकत, पण जर तीच गाठ आपण लवकर पकडली असती किंवा छोट्या अर्ली स्टेजमध्ये पकडली असती तर मे बी तिला किमोची किंवा रेडिएशनची गरज भासली नसती आणि आपण फक्त एक छोटंसं ऑपरेशन करून तिला बरं केलं असतं. असंच दुसरं एक पेशंट होतं जे 4-5 हॉस्पिटल जाऊन मग माझ्याकडे आलं होतं. तर 30-32 वयाची स्त्री होती. तिला 5 वर्षापूर्वी सुमारे स्तनाचा कर्करोग झाला होता आणि पूर्ण ट्रीटमेंट घेतली होती. तिला फॉलोअप त्याने केला नाही आणि 2 वर्षानंतर तिला दुसऱ्या स्तनामध्ये कर्करोग आढळला. पूर्ण चेकअप जेव्हा केलं तेव्हा माहिती पडलं त्यांना ते अनुवंशिक फॅमिलियल होतं आणि ती जेनेटिक म्युटेशन्स पॉझिटिव्ह होते. आता याचा फरक काय झाला असतं जर ही गोष्ट आपल्याला पहिले माहिती असती
तर पहिल्या ऑपरेशनच्या वेळेस आपण त्यांना ऑप्शन दिलं असतं की दोन्ही स्तनांचं ऑपरेशन करायचं किंवा ओव्हरीजचं ऑपरेशन करायचं. त्याच्याने पुढे होणारा किंवा सेकंड कॅन्सर होण्याची रिस्क ही ऑलमोस्ट 90 to 95% कमी होते. नक्कीच गरजेचं. नक्कीच. जाता जाता डॉक्टर काय संदेश द्याल या बाबतीत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्तनाचा कर्करोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये पण आत्ताच्या आधुनिक औषधांमुळे किंवा साध्या गोळ्यांमुळे तो 3 ते 4 ते 5 वर्षापर्यंत पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहू शकतो. आणि लवकरात लवकर निदान करणं आणि डॉक्टरांकडे जाणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. नक्कीच सर, आपण पाहिलं डॉक्टर प्रितेश मुनोत यांनी स्तनांच्या कर्करोगावरच्या कोणत्या कोणत्या आधुनिक उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहे याविषयी इत्थंभूत माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला ही कशी वाटली माहिती ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टर प्रितेश मुनोत यांना तुम्हाला भेटायचं असेल, त्यांचं समुपदेशन घ्यायचं असेल किंवा त्यांच्याकडनं उपचार तुम्हाला करून घ्यायचे असतील तर तुम्ही त्यांना नक्की भेटू शकता. आणि त्यासाठी खाली संपर्क क्रमांक जे दिलेत त्याच्यावर तुम्ही संपर्क साधून डॉक्टर प्रितेश मुनोत यांना भेटू शकता. डॉक्टर प्रितेश, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. यानंतर आपण इथेच थांबतोय साम संजीवनीमध्ये. नमस्कार.